हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळच्या वाजल्यात आता 10:15 आणि आपण आपल्या शेतामध्ये आहे. आज आपल्या शेतामध्ये वेगवेगळे टास्क होणार आहेत, जसे की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहत आलेले. तसंच आज पण एक डिफरंट टास्क आहे, जे की आंबा बागेतला असेल, आपलं शुगर केन प्लॉटचा असेल, द्राक्ष बागेचा असेल आणि बाकी इतर छोटे मोठे असतील. तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर तुम्ही इकडे पाहू शकताय, आपण एक इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करून झालेला आहे. डेली टाईपमध्ये मी शूट करतो आणि जास्त टाईम असेल तेव्हा वीकसाठी मी हे शूट करून ठेवतो. त्याच्यानंतर एडिट करून ते डेली मी अपलोड करत असतो. जर तुम्ही ते इंस्टाग्रामवरती पाहत नसाल तर खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. बाकी बघू शकता, काल जे आपलं टास्क बाकी होतं ते कंप्लीट झालेलं आहे सकाळी. पण ते तुम्हाला माहिती आहे, शूट करायचं मी कधी कधी विसरतो आणि सकाळी लवकर असल्यामुळे ते माझ्याकडून राहून गेलं. बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं त्या टाईपमध्येच हे काम झालं होतं. तर आज आय होप की हे जे आपण सांगडे तयार केलेले आहेत ते रोवण्यासाठी हे लेबर येतील, जेणेकरून आपले शेड उभं राहतील. कारण की आता द्राक्ष आपल्याला 1 महिनाभरामध्ये हार्वेस्टिंगला येईल. त्याच्यानंतर आपल्याला बेदाणा तयार करायचं म्हणलं तर आपले शेड रेडी पाहिजेत. त्यासाठी आपण हे काम फास्टमध्ये करून घेतो आहे. ते पण मी याच्यामध्ये कव्हर करेल, त्यामुळेच ब्लॉग नक्की पाहत जा. तर काहीच हे झाडाला थोडंसं भेरूड लागलेलं आहे, म्हणजे जे खोडाळे असते ते. तर तुम्ही इकडं बघू शकताय, हीच ते नालाय काळी बघा, तिच्या आईला पूर्ण झाडाचं वाटोळ करायला लागले. हे एक सापडले, बाकी दुसऱ्या सापडत आहेत का बघू. सध्या तरी साईडच पडत होता आणि या साईडने एक येतोय. हे टाईम टू टाईम चेक झालं पाहिजे, नाहीतर झाड पूर्णपणे वाया जातं. तुम्ही जर इकडे बघितलं तर याचे पानं एकदम आपल्याला विरळ दिसत आहेत, हिरवं दिसत नाही आहे पूर्णपणे. त्याचं कारण हेच आहे, जे तुम्ही समोर बघताय तेच काढायला चालू आहे. बाकीचे जे टास्क आहेत ते आपण नंतर कंटिन्यू करतोय, जे की आधी स्मॉल टास्क आहेत ते कंप्लीट करून घेणार आहे. जसं की हे समोर बघताय, हे दिसायला जर लहान दिसत असलं तर खूप मोठा इम्पॅक्ट करतो झाडावरती. पाकच ते नाही केलं घेऊ, काय असेल बाबा ते कसलं. त्या समोरचं तोंड कसलं असते बघितलं ना, एकदम हां करवती सारखं असते सेम. ते का चांगल्या झाडाचं वाटोळ करत असते उगाच. तर काहीच समोर जे झाड होतं त्याला आपण जे भेरू लागला होता ते काढला, गुलाब बहीण काढला. त्याच्यानंतर जे आपल्याला टास्क आहे आज लर्निंग फेजमध्ये आहे, ते म्हणजे खतं कशा पद्धतीने सोडले जातात, कसं इथून कंट्रोल केलं जातं. इकडं स्लरीचा टँक आहे, स्लरी कशी तयार केली जाते आणि कोणती खतं कोणत्या खताबरोबर मिक्स केली पाहिजे, हे खूप सारं त्याच्यामध्ये आहे. ते मी आज बरंचसं काही शिकलो आणि तेच सध्या चालू आहे. आपल्या द्राक्षबागेला इथून खत सोडलेलं आहे. तर हे आपल्याला खत सोडल्यानंतर 10-15 मिनटं मोटर चालू ठेवून आपण बंद करतो. बाकी इकडे जर बघितलं, सोन्या आता सध्या भुईमुगाच्या फवारणीसाठी जातोय, जे आपण घरी खाण्यासाठी भुईमुग करतो. बाकी थोडंसं आपल्याला हे जे सामान असेल किंवा हे खत असेल, हे जे वेस्टेज असं पाणी जातं, हे थोडंसं आपल्याला वेल मॅनेजमेंट ठेवायचं आहे. याचं चांगल्या पद्धतीनं दिसताना पण चांगलं दिसलं पाहिजे, हे थोडंसं आपण करतो. पण बाकीचे सारे खूप काम असल्यामुळे या कामाने थोडासा वेळ कमी पडते. पण स्टेप बाय स्टेप आपण ते नक्कीच करू, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि हे पण तुम्ही रॉ पाहून घ्या आणि थोड्या दिवसानंतर हे कशा पद्धतीने आपण इथं हे विदाऊट डेव्हलपमेंटचं आहे, ते कसं पद्धतीने चांगलं आपण वेल डेव्हलप करतो हे पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर ते जे टास्क होतं आपलं खत सोडण्याचं ते कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर द्राक्षाला जे पाणी आपण सोडत होते ऑफ केल्यानंतर आपले जे गुलाबबाई आहेत ते थोडंसं टेस्ट करत आहेत. हे जे आता आंबे आहेत त्यांना पाणी सोडावं लागणार, कारण की मोहर चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आता यांना पाण्याची गरज आहे. जे तानावरती आंबे होते ते मी जे ड्रिप लाईन केलेले आहे ते फक्त पाणी पडतं आहे का नाही व्यवस्थित, कारण की आता वर्ष झालं बंदच होते थोडक्यात पावसाळ्यामुळे ते वगैरे वगैरे. तर ते थोडंसं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ते सध्या टेस्टिंगचं काम चालू आहे. पाणी चालू केलेलं आहे, अजून तरी इथं आलेलं नाही आहे. मग मागे कुठे लिकेज आहे का चिरलं आहे फक्त बघायला लागणार, कारण की उन्हामध्ये असतात, उंदरं असतात, त्याच्यामुळं कोसळलं गेलं जाऊ शकतं. बाकी याच आंब्याचे आपण लास्ट इयर सेल केलेलं आहे ऑनलाईन वेबसाईटवरती, जे की तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल.
एका दुसरं कोण असेल त्यांनी मागवलं असेल, कारण की इंस्टाग्रामवरून आपण त्याचं बरंचसं प्रमोशन केलं होतं. तर गाईज टोळ्याची कंडिशन बघितली तर 85% स्वेलिंग कमी झालेली आहे. थोडंसं ते अजून बाकी आहे. तर झालं, त्या झाडांना सर्व पाणी दिलं, जे खोडाळे असते स्टीम बोरवर म्हणतात त्याला, ते पण सर्व झाडांचं चेक केलं. त्याचबरोबर थोडंसं पेट्रोल पंप होता त्याचं रिपेरिंग झालं आणि छोटे मोठे टास्क असतात. तर त्याच्यानंतर तुम्ही इकडं पाहिलं तर चिकू हार्वेस्ट केले, जे की घरी खाण्यासाठी आपण वापरतो. आणि शेतामध्ये वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत. मोसंबीचं सुद्धा लावलेलं आहे, अंजीर लावलेलं आहे. त्याचबरोबर सफरचंदसुद्धा ट्राय केलं होतं पण ते आलं नाही. त्याचबरोबर कोल्हापूर साईडला फणसाचं लावलेलं आहे, काजूचं लावलेलं आहे, पेरू आहे, जांभळ आहे. म्हणजे मोस्टली बऱ्यापैकी फळं जे आपल्या इथे येतात ते सिजनेबल खाण्यासाठी आपण शेतामध्ये लावून घेतलेले आहेत. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. आज थोडंसं वेगळं टास्क आहे जे की घरी जाऊन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटलं. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.